भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीची पूर्वतयारी आज आमचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात बैठकीचा आढावा होणार आहे आणि या ठिकाणी सर्व आमदार महोदय लोकप्रतिनिधी सर्व राहत असल्यामुळे निश्चितच भविष्यातली निवडणुकीचा आढावा आहे, त्यासाठी मी उपस्थित झालो। शरद सोनवणे यांनी ज्या भाषेचा वापर केला ते अत्यंत अयोग्य आहे। तुम्ही आदिवासी समाजाचे मोठे नेते आहात, कॅबिनेट मंत्री आहात, काय सांगता? शरद सोनवणे थोडा चुकला असेल, काही त्याचा उद्देश तसा नसू शकते। चांगला माणूस आहे, चांगला आमदार आहे, जुन्नर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेला असल्यामुळे मी त्या ठिकाणी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आलो। तिथं आमचा आदिवासी समाज भरपूर राहत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आम्ही 2-3 बैठकाही झाल्या। त्यामुळे काही असं अनादानाने एखादा विषय कदाचित झाला असेल, परंतु आमदार चांगला आहे, त्यामुळे काही अशा देशापोटी निश्चित बोलले नाही, एवढं निश्चित। आदिवासींची जमातीपैकी एक जात जी आहे त्यांना चोर असा शब्द त्यांनी उच्चारला नाही का, ते ऐकलं नाही मी, परंतु मी त्या विधानसभा मतदारसंघात जाऊन चांगला आमदार आहे। आता एकदा वेळ भेट मी बोलावून घेणार आहे, त्याच्यासोबत चर्चा करणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करतो मी, पण माणूस आमदार चांगला आहे। तुमच्या मनाचं मोठेपण आहे की तुम्ही माफ केलं त्यांना, परंतु एका जबाबदार आमदारानं सार्वजनिकरित्या असं बोलणं कितपत योग्य वाटतं? अचानक त्यांची जीभ घसरली असेल, परंतु आमदार चांगला आहे आणि चांगला बोलतो, चांगले संबंध आहे आमचे। बद्दल मला कल्पना आहे, आत्ताच आलो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आढाव्याची बैठक असल्यामुळे मला अजून काही कोण आलं नाही अजून काही माहीत नाही। चंद्रपूरची टीम तुमच्याच नेतृत्वात येईल असं वाटत नाही, आखरी भारतीय जनता पार्टी आहे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षाच्या नेतृत्वात सर्व टीम येणार आहे, कारण पक्ष आहे आखरी। भाऊशी चर्चा करतो आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।